all my dear students and my students parents. Welcome back. विद्यार्थी मित्रांनो, जे ज्या माता आहेत, ज्या माता पालक आहेत आणि ज्या आपल्या छोट्या बाळाला म्हणतात, हॅलो बेबी, व्हॉट आर यू डुईंग. आजकालच्या सर्वच माता, मी सांगतो की या ठिकाणी आजकालच्या सर्वच माता ह्या कमीत कमी 10वी ते 12वी शिकलेल्या आहेत. आणि ज्या मातांचे लेकरं एवढे स्मार्ट आहेत ना काही काही, बाबा जेव्हा त्या आपल्या बाळाला म्हणतात, बाळा व्हॉट आर यू डुईंग, तर बाळ काय म्हणते, सर मॉम आय एम फिनिशिंग माय होमवर्क. आई म्हणते, बाळा तू काय करतायस. ते बाळ काय म्हणतंय, आई मी माझा गृहपाठ पूर्ण करत आहे. सर हाऊ इट इज पॉसिबल. तुम्ही बघा, माझ्याकडे असलेले विद्यार्थी सांगतो 7-8 वर्षाचे, तो 8-9 वर्षाचे, 8 ते 9 वर्षाचे, देवानी असेल, दुर्वा असेल, समृद्धी असेल, स्वरांजली असेल, छोटी छोटी बाळ आहेत. अहो ज्याच्या घरामध्ये राहायला समजा चवळ्याचं घर आहे ना, तर त्या मुलीचं नाव काय, सोनीगिरी. एक गोसावी वाड्यात राहणारी विद्यार्थिनी, इंग्रजी वाचते, इंग्रजी बोलते सर. आणि त्या ठिकाणी त्या पालकांचा विद्यार्थ्याप्रती असलेला जे काय हे आहे ना, त्यांच्याप्रती त्यांना वाटतंय की माझा मुलगा माझा मुलगी सुद्धा इंग्रजी बोलाय. पण तुम्हाला पण सर वाटते ना, सर माझा मुलगा माझी मुलगी होमवर्क करत आहे, ते म्हणते सर आय एम फिनिशिंग माय होमवर्क. पण विद्यार्थी मित्रांनो, ते होमवर्क करतंय म्हणजे काय, नुसतं शब्द पाहणं, अक्षर पाहणं, शब्द सोडायचो. काही लेकरं असे आहेत ना, काही लेकरं ज्यांचे पालक त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, तर ते पालक काय करतात, बाळा तू काय करतायस, म्हणते काय करणार बाळा, ए सोन्या काय करला, ते म्हणते पप्पा मी गृहपाठ पूर्ण करायलो, अभ्यास करायलो. आणि अभ्यास करताना तो काय करतो माहिती आहे विद्यार्थी, मी हसून सांगतो तुम्हाला की जे पालकांचं लक्ष नाही. आता आम्ही तर कसं, माझ्या क्लासमध्ये आले जे विद्यार्थी आहेत सर्वच इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतात, बोलतात सुद्धा आणि लिहितात सुद्धा. पण मित्रांनो, लिहिणे म्हणजे एक एक अक्षर, समजा त्या ले म्हणलं, एखादं नाव लिहि, समजा तुझ्या गावाचं नाव लिहि म्हणलं, ते म्हणलं परभणी, एक प वाहतंय, आधी लिहितं पाहतं प, मग र, पुन्हा पाहतंय, पुन्हा भ, नंतर नी. म्हणजे सर त्याला अक्षर ओळखच नाही, मग त्याला इंग्रजी कशी ना, PARBHAN आहे, त्यानं जर अक्षर पाहिलं की त्याला लिहिता आलं पाहिजे. मग मी काय सांगतो, आजचा फार महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्ही पालक असताल तर तुमच्यासाठी पण महत्वाचं आहे की तुम्हाला ही गोष्ट केली तर तुमचं लेकरू 100% एका महिन्यात इंग्रजी बोलू शकतं, लिहू शकतं, वाचू शकतं. मी तुम्हाला गॅरंटी सांगतो. बरं सर, मी एवढं तुम्हाला कळवळीनं का सांगतो, मी एवढं अंतकरणातल्या एवढं मोठ्यानं का सांगतो सर, व्हाय आय एम स्पीकिंग टू यू, कशाला सांगतो, कारण मला वाटतं की माझ्या जे युट्यूबला ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्या प्रत्येकाचं लेकरू इंग्रजी बोललंच पाहिजे. त्यानं एका महिन्यामध्ये जर माझे क्लास बघितले ना, माझी बेसिक पासूनची 700-800 जवळपास वर व्हिडिओ आहेत, ते छोटे छोटे व्हिडिओ असतात, त्याचे बघा. आणि त्या आजचा विषय टॉपिक पहा काय बघा, स्टॉप रायटिंग विदाउट अंडरस्टँडिंग. पहा, स्टॉप रायटिंग विदाउट अंडरस्टँडिंग म्हणजे काय सांगते मित्रांनो, की न समजता लिहिणे थांबवा, बंद करा. ती बाळा तू काय केलं, आता मम्मी यायची म्हणते, बाळा तू काय केलं बाळा, ते आता म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, हॅलो बेबी, हॅलो स्वीट बेबी, काय म्हणते ती, आता माता शिकली चांगली, हॅलो स्वीट बेबी, व्हॉट आर यू डुईंग. ए माझ्या गोंडस बाळा तू काय करत आहेस, तर बाळा म्हणत आहे, मॉम आय एम फिनिशिंग माय होमवर्क. ते इंग्लिश बोलते, तेवढं बोलते ना, ते ऐकून सर, कारण जसं घरचं वातावरण आहे ना तसं ते लेकरू बोलत असते. प्लीज गिव्ह मी वॉटर, छोटे छोटे शब्द बोलतात ते, परंतु बोललं जरी त्या पुढच्या स्टेपला आपल्याला जात असताना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकच करायची की या ठिकाणी, की आपल्या मुलाला इंग्रजी ऐकून बोलता येते, परंतु त्याला समजून लिहिता येते का. त्याला सांगितलं बाळा ले गणेश, तर त्याला ग ला काय म्हणायचं, जी एन ला ने, यशच श, हे असं त्याला लिहिता आलं पाहिजे. म्हणजे काय सांगते की आजचा मुद्दा हेच आहे महत्वाचा की मित्रांनो, आजचा जो क्लास आहे एकदम फार महत्वाचा आहे. आता मला माहिती आहे की माझे युट्यूबवरचे जे सबस्क्रायबर आहेत, जे माझे व्हिडिओ बघतात, ते 100% त्यांना इंग्रजी बोलता येत असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि मी सांगितलेलं तुम्हाला समजतंय असं समजून मी पुढचा टॉपिक आज तुमच्यासाठी आणलेला आहे. बघा इथं काय सांगतो मी, की न समजता लिहिणे थांबवायचं आपल्याला. मग सर समजून कसं घ्यायचं, मी सांगितलं माझ्याकडे एवढे व्हिडिओ तयार केले मी तुमच्यासाठी मित्रांनो, की बेसिक पासून ABCD पासून ते अक्षर ओळख कशी करायची,
अक्षर वाचायचं कसं, हाऊ टू प्रोनाउन्सिएशन, म्हणजे एखाद्या शब्दाचा उच्चार कसा करायचा, याबद्दलचे सर्व माझे व्हिडिओ आहेत. आता बघा आजचा बघा, आता लर्न, डू यू वॉन्ट लर्न इंग्लिश, तुमची इंग्लिश शिकण्याची आहे का नाही मुलांना, असेल तर पुढे व्हिडिओ बघा, नसेल तर इथं स्टॉप करा. लक्षात ठेवा काय म्हणते मी, लर्न म्हणजे काय, शिका. मग सर या ठिकाणी तुम्ही लर्न शब्द दिलाय म्हणजे काय, लर्न इंग्लिश म्हणजे इंग्रजी शिका. पण मित्रांनो शिका, लर्न इंग्लिश इंग्रजी शिका, परंतु टू लर्न म्हणजे शिकणे. आता टू कधी लावायचं, का लावायचं आणि कसं लावायचं, या ठिकाणी मी बरेच जवळपास 9-10 उदाहरणं देतं आणि प्रत्येकाच्या पुढे टू लावल्यानंतर त्या वाक्याचा अर्थ कसा बदलतो लक्षपूर्वक आहे का. आता पहा, आय एम गोईंग, लर्न इंग्लिश होईल का, नाही. आय एम गोईंग टू लर्न इंग्लिश म्हणजे टू लर्न म्हणजे शिकणे. इथं पहा मित्रांनो, हे लक्षात, हे समजलं तुम्हाला. आता टू लर्न म्हणजे काय, तर शिकणे, लर्न म्हणजे शिका फक्त. डू यू वॉन्ट लर्न इंग्लिश, पण टू लर्न म्हणजे शिकणे. आय एम गोइंग टू लर्न इंग्लिश. एक तुम्हाला आय एम डुईंग हम्बल रिक्वेस्ट ऑल माय डिअर पॅरेंट्स, प्लीज गिव्ह सम टाइम फॉर युअर चाइल्ड. काय म्हणू मी, आय एम डुईंग हम्बल रिक्वेस्ट ऑल माय डिअर पॅरेंट्स, प्लीज गिव्ह सम टाइम्स फॉर युअर चाइल्ड. म्हणजे काय, माझ्या प्रिय पालक मित्रांनो, मी तुम्हाला नम्र विनंती करतो की आपल्या मुलासाठी थोडा वेळ, जास्त नाही हो, तुम्ही अर्धा घंटा जर दिला, अर्धा घंटा फक्त रोजचा फक्त इंग्रजीसाठी बोलतो, इंग्रजी विषयासाठी तुम्ही फक्त अर्धा घंटा वेळ द्या. तुम्ही 10वी-12वी पर्यंत शिकले पालक आहात ना सर्व, तर कमीत कमी सांगाल बरं, तुम्ही तर काय असं बाबा MA BEd डॉक्टर इंजिनियर असाल, तुम्ही कन्व्हेंट स्कूलला टाकले असाल, परंतु तरी सुद्धा आपल्याला घरी तसं वातावरण निर्माण करायचं आहे. आणि असा जास्त नाही 15-20 मिनिटं वेळ द्या. लेकरू आपलं काय लिहितंय, त्याला प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार येतात का, आपण एखादा शब्द लिहिला तर त्या शब्दाचा उच्चार तो कसा इथं इथं तुम्ही जा. बघ सर, माझं लेकरू लिहिते, अभ्यास करू. आता माझ्या वर्गात पण निकिता नावाची मुलगी आहे, अक्षर एवढं सुंदर आहे सर, पण लिहिताना कसं करते ती छोटी म्हणजे क्लासमधली मुलगी, ग न खाली पाहते, पुन्हा ग झालं की नेकर पाहते, यांनी मात्रा देते, शेष या वर्गात शेप, म्हणजे पहा तिच्या लवकर लक्षात येत नाही, म्हणजे स्मरणशक्ती तिची कमी आहे. असं समजलं असलं तरी तिला आपण काय करायचं, आपल्याला प्रॅक्टिस मधून ते शक्य होते. विदाउट प्रॅक्टिस नथिंग पॉसिबल. सरावाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. मग काय सांगतो मित्रांनो, मी इंग्रजी शिकणार आहे म्हणजे पाहिजे काय, आय एम गोइंग टू लर्न इंग्लिश, म्हणजे टू लर्न म्हणजे शिकणे, हे लक्षात. लर्न म्हणजे शिका, पण टू लर्न म्हणजे शिकणे. आणि अशा या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी वाक्यामध्ये असा उपयोग करायचा आहे. आता पहा, आता रीड म्हणजे काय, वाचा. मुलांनो, रीड इंग्लिश, इंग्रजी वाचा. रीड इंग्लिश लाऊडली. आणि तुम्हाला एक हे करतो मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल ना, तर तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा प्लीज. काय होईल माहिती का, तुम्ही जर माझ्या पाठीमागे त्याचा उच्चार केला तर तुमची इंग्रजी 100% सुधारणार आहे. नाही तर काय, मोबाईल बघायला मोबाईल हातात आहे आणि दुसरं बोलायला, तसं करू नका. मन लावून व्हिडिओ बघा, तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. पहा, रीड इंग्लिश लाऊडली म्हणजे काय, इंग्रजी मोठ्याने वाचा. पण इथं टू आले का, नाही ना, वाचा, इंग्रजी वाचा. इथं पण टू रीड आल्यावर काय ना बघा. आता जेव्हा टू रीड म्हणजे काय, आय एम गोइंग टू रीड इंग्लिश लाऊडली. पहा, इथं टू आलं, तुम्ही माझ्या माग म्हणा बरं, पाठीमागे म्हणा माझ्या, आय एम गोइंग टू, पहा, टू रीड. लक्षात ठेवा, टू लर्न, टू रीड इंग्लिश लाऊडली म्हणजे मी इंग्रजी मोठ्याने वाचणार आहे. लक्षात ठेवा, फक्त रीड आणि टू रीड यामधील तुम्हाला अंतर समजलं पाहिजे. मग एखादी गोष्ट करत असताना, एखादी कृती करता, तुम्ही ऍक्शन करताना, कोणती असो, स्विम असो, कुक असो, क्लाइंब ट्री असो, तुम्ही कितीतरी ऍक्शन करता, राईट रीड. कितीतरी माझ्या मुलांना सांगितलं मला ऍक्शन वरचे वाक्य लिहा, माझे 8-9 वर्षाचे मुलं आहेत ना, 100 वाक्य, 100 वाक्य. आता त्या बिचाऱ्या लेकराला काय कुठून शोधतात, कोणत्या पुस्तकात पाहतात का, गुगल डिक्शनरी पाहतात आणि ते ऍक्शन वर्ड शोधतात आणि ते ऍक्शन वर्ड आपल्याशी कनेक्ट करून
असं म्हणजे आय लावून सोबत म्हणजे मी स्वतः असं करतो. म्हणजे आय एम गोइंग टू रीड इंग्लिश, आय एम गोइंग टू राईट इंग्लिश, आय एम गोइंग टू लिसन इंग्लिश, म्हणजे आय एम गोइंग टू लिसन स्टोरी, आय एम गोइंग, म्हणजे असे ते वाक्य करतात. सर हे का होतं बरं? फक्त प्रॅक्टिस. काय नाव लहान लेकरू पहिलीचं, नेमकंच पहिली राहिलं, त्याला म्हणलं बाबा हे बघ, सांगितलं मी मागच्या याच्यामध्ये, हे बघ म्हणलं काय बाळा हे कॅट, नाही नाही हे बॅट म्हणलं, बॅट म्हणलं, त्या फळीकडे पाहिलं नाही, बॅट बोलायचं ना, बॅट 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 ऑन द मॅट, ऑन अ मॅट, म्हणजे जेव्हा जेव्हा आपला विद्यार्थी निरीक्षण करतो आणि त्याचबरोबर द्रक आणि श्राव्य साधनांचा आपण जर उपयोग केला. आता माझ्याकडे प्रोजेक्टर आहे, मी प्रोजेक्टरवरती काय करतो, असं मोठं भलं मोठं प्रोजेक्टर आहे, एवढं मोठं, ते बघा, हा बघा बरं, हे बाळांनो बॅट दिसली आहे तुम्हाला? हो सर, बॅट 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 दिसली का? बॅट बॅट, फेर इज बॅट बॅट ऑन द टेबल. म्हणजे छोटे छोटे वाक्य आपल्याला, तुम्ही पण घ्या ना, काय पुरते 15-20 मिनिटामध्ये तुम्ही पण असे रोजचे नवीन नवीन वाक्य घ्या, आपल्या मुलासोबत बोला आणि त्याला तसं बोलायला भाग पाडा. बोलते होते उद्या ऐका ना, तुम्ही एखादं वाक्य आज त्याला करून दाखवलं ना, सर नाही ते मम्मी मम्मी, आता मी करतो म्हणतो, मी तसं वाक्य दुसरं करतो. जेव्हा त्याला कॉन्फिडन्स हाय लेवलला जाईल ना, कशामुळे जाते सर? जेव्हा त्याला येतंय, त्याला वाटतं ना मला सर येते आता, तर ते स्वतः नवीन वाक्य तयार करत असतंय. आता पहा, आता पुढचा आहे प्ले. प्ले क्रिकेट, क्रिकेट खेळा. प्ले कबड्डी, कबड्डी खेळा. प्ले व्हॉलीबॉल, व्हॉलीबॉल खेळा. किती सोपं आहे. परंतु इथं टूचा उपयोग आहे का? आता पहा, प्ले म्हणजे खेळणे इथं लक्षात, पण जेव्हा आपण टू प्ले जेव्हा लावतो, त्या काय होतोय, त्याचा अर्थ काय होतो बघा, आय एम गोइंग टू प्ले क्रिकेट. पहा, टू प्ले म्हणजे काय रे, मी क्रिकेट खेळणार आहे. जेव्हा एखादी प्ले म्हणजे खेळा, पण टू प्ले म्हणजे खेळणे, किंवा एक जेव्हा वाक्य तयार होतं त्यावेळेस असं त्याचा उच्चार होतो की मी क्रिकेट खेळणार आहे, असं त्याचा अर्थ होतो. आता पुढे पहा, राईट म्हणजे काय, लिहा. लिहिणे नाही, तुम्ही या अर्थानं बघा, राईट म्हणजे काय, लिहा. राईट एसे, पहा निबंध लिहा, बरोबर आहे. मग हेच वाक्य टू लावायचं असतं. मग टू कधी येते, आय एम गोइंग टू राईट ॲन एसे. आता पहा बरं, इथं ॲन का आलं हे लक्षात ठेवा. मला कमेंट करून सांगा बरं, कोण सांगू शकतो ते फटाफट, लवकर सांगायचं. एसे काय आलं नाही, कमेंट मी सांगू शकता. मी इथं सांगू लास्ट, पुन्हा पहा, नंतर पुढच्या वेळेस तुम्ही मला कमेंट करा. जेव्हा AEIOU काय, ॲन ॲपल. आता पहा, ॲन ॲपल, ॲन अम्ब्रेला, का सर येई, ॲन ऑनियन, ॲन म्हणजे पहा, ॲन आईस्क्रीम, म्हणजे पहा, जेव्हा जेव्हा AEIOU न सुरू होणारे शब्द असतात, त्यांच्या पुढे आपल्याला ॲन घ्यायचं असतं, कारण ते स्वरापासून सुरू झालेले शब्द असतात किंवा कोणती वस्तू असेल. म्हणून तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवा. आय वॉन्ट ॲन ॲपल, ॲपल होत नाही, आय वॉन्ट ॲन ॲपल. लक्षात ठेवा, काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना मुलांनो, ह्या तुम्हाला आपल्या या मेंदूच्या कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये अशा फिट करून ठेवायच्या. काय कधी तुम्हाला बाळा सांग बरं, आय वॉन्ट ॲन ॲपल म्हणशील का, आय वॉन्ट ॲन 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 म्हणशील का, ए म्हणशील? ते सर ॲनच म्हणणार ना, कारण त्याला माहित आहे, इंग्लिश गुरु आळणे सरांनी मला सांगितलंय, AEIOUच्या शेत पुढ्याला की ॲन म्हणायचं. लक्षात, आर यू हॅपी, येस नो, कमेंट करा ना, आय एम हॅपी सर, लाईक करा. लाईक केलं म्हणजे काय होतं की मला तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणण्यासाठी प्रोत्साहन मिळते. तुम्ही लाईक करायचा, लाईक करायला काय पैसे लागत नाहीत. काय एक पालक म्हणला सर, नाही एक विद्यार्थी म्हणला, सर म्हणला लाईक केलं ना आमचे पैसे जातात. म्हणलं बाबा हे कोण्या गाडवाला सांगलं तुला रे, लाईक केल्यावर पैसे जातात म्हणून. त्याला गुगलवर सांग बरं, गुगलला विचार, लाईक केल्यावर पैसे जातात म्हणून. विचार करा, तुम्ही लाईक करा, मला पण त्याचं प्रोत्साहन भेटत असतं. पुढे पहा, आय एम गोइंग टू राईट ॲन, नाही म्हणलं मी, ॲन म्हणलं, ॲन एसे. आता पुढे पहा, मी निबंध लिहिणार आहे. आता पुढचं वाक्य पहा, लिसन म्हणजे काय, हॅलो स्टुडंट्स लिसन केअरफुली. फक्त लिसन म्हणजे ऐकणे किंवा ऐका. लिसन म्हणजे मुलांनो, विद्यार्थी मित्रांनो, ऐका, काळजीपूर्वक ऐका. पहा,
लिसन म्हणजे काय? ऐकणे. आता लिसन म्हणजे ऐका, परंतु लिसन केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक ऐका. आता मग याचं वाक्य काय होईल बघा बरं. आय एम गोइंग टू लिसन स्टोरी. आय एम गोइंग टू लिसन अ स्टोरी. पण घेऊ शकतो इथं. आय एम गोइंग टू लिसन अ स्टोरी. मी कथा आता फक्त एक नाही लिहिलं मी. आय एम गोइंग टू लिसन स्टोरी. मी कथा ऐकणार आहे. कथा म्हणजे काय गोष्ट. आय एम गोइंग टू लिसन स्टोरी. विद्यार्थी मित्रांनो, मी कथा ऐकणार आहे. एवढी सोपं आहे. इंग्रजी एवढी सोपी आहे. मराठी भाषेपेक्षा इंग्रजी भाषा सोपी आहे. कारण यामध्ये काना, मात्रा, वेलांटी, उकार, अनुस्वार, ह्रस्व, दीर्घ, स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह, अवतरण चिन्ह. किती सर एवढं लक्षात राहते? नाही. इंग्रजीमध्ये फक्त प्रॅक्टिसला महत्व आहे. विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल. काय सांगतो मी? सरावाशिवाय काहीही शक्य नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की तुम्हाला शेअर करायचा आहे. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय. गुड